काय प्रॉब्लेम आहे तुम्हा मुलांचा? नाही प्रॉब्लेम काय आहे तुम्हा मुलाचा? म्हणजे एखादी मुलगी रस्त्याने नॉर्मली चालू पण नाही शकत का? आज संध्याकाळी मी आणि माझ्या काही मैत्रिणी नॉर्मली वॉक करत होते आणि तिकडे तो एक मुलगा कंटिन्यू आम्हाला फॉलो करतोय, कंटिन्यू. आम्हाला आधी वाटलं बाबा असेल कोणतरी, सोडा आपल्याला आपल्याला नसेल फॉलो करत, आपलाच गैरसमज असेल. असा विचार करत, करत, करत आम्ही कंटिन्यू वॉक करतोय. आम्ही जिथे जातोय हा मुलगा, जिथे थांबतोय हा मुलगा, पुढे गेलो, थांबला. पाठी आलो, परत आला. इथे थांबलो, इथे थांबला. गोल फिरलो. काय प्रॉब्लेम काय होता त्याचा? बरं आम्ही त्याला तिथे वाजवू शकलो असतो. पण प्रॉब्लेम काय आहे, की तो अशातला होता का नाही, तो आता मार खाऊन सुद्धा सुधारणाऱ्यातला नव्हता. कारण त्याला स्वतःच्या घरातली स्त्री, बाहेरची स्त्री ह्याच्यामध्ये काही फरकच कळत नाही. तुला स्वतःची घरातली स्त्री आहे, त्याच्यात काय म्हणजे तुझ्या घरात आहे की नाही ते पण नाही माहिती बाई. ओके. आणि असं जर कोण कमेंट करणार असेल ना, की तुम्ही कपडे तसे घातले असतील, त्याच्यामुळे तो आला, उगाच कुठला मुलगा का येईल? तर पहिली गोष्ट तुम्हाला तुमचे संस्कार हवे, की तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला हे शिकवलं पाहिजे, मुलगी कुठल्याही अवस्थेत असो, ती लहान असो, मोठी असो, तिने काही घातलेलं असो, नसो, कसंही असो ती, तर तुमचे डोळे हे असे असले पाहिजे. ठीक आहे? कारण कुठलीही मुलगी जर कुठल्या मुलाला तो शर्टलेस जरी असला ना, तरी ती डोळे असे टाकून नाही बघत. ती तिची नजर लांब करते. ठीक आहे? आणि फॉर जस्ट युअर इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या एका माहितीसाठी सांगते, आम्ही सर्वांनी अगदी व्यवस्थित अंग भरून कपडे घातले होते. चांगला ड्रेस घातला होता. चांगला म्हणजे चमचमीत असा नाही, तर पूर्ण अंग भरून असा ड्रेस घातला होता. तरीही त्याचे डोळे आमच्यावरच. आणि बरं त्याचा व्हिडिओ काढायला गेलो ना, तर तो तर तो गपचूप एका माणसाच्या मागे लपायला लागला. ठीक आहे. बरं आमच्यातली एक मुलगी ती जरा गावावरून आलेली त्याच्यामुळे तिला ह्यातला काहीच अनुभव नव्हता. ती ह्याला बघून घाबरायला लागली, तर ह्याला स्वतःमध्ये खूप पुरुषांत असं वाटायला लागला, की "हां बाई, ही मला आता घाबरली, मज्जा येणार." म्हणून हा आणखीन तिला फॉलो करायला लागला. मग तिकडेच त्याला त्याचा एक व्हिडिओ काढायला लागले, तेव्हा तो गप्प बसला आणि तो व्हिडिओ मी लास्टला अपलोड करणारच आहे. आणि माझी खरंच नम्रपणे ही विनंती आहे, कोणी लाईक नका करू या व्हिडिओला, कोणी कमेंट नका करू, काही करू नका. परंतु हा व्हिडिओ लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. जेणेकरून त्याच्या ओळखीचे जे पण असतील, त्याचे फॅमिली असो, त्याचे मित्र असो, त्याच्या घरातल्या ओळखीच्या स्त्रिया असो, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. ओके? आणि हे बंद करा यार. एखादी मुलगीला ना लाज वाटेल, खूप घाण वाटतं, खूप घाण फिलिंग आहे ही. जर कोणी असे बघत असेल ना, तरी खूप, खूप, खूप घाण वाटतं. तुम्ही तुम्ही विचार पण नाही करू शकत. मी हा व्हिडिओ बनवणार नव्हते, पण आता खूप रात्र झाली आणि मला मला राहावे ना, म्हणून हा व्हिडिओ बनवलाय मी. हाच तो मुलगा. ह्याला कळलं होतं, मी ना त्याचा व्हिडिओ काढते. त्याच्यामुळे तो मुद्दाम आहे ना तिकडे तोंड करत होता. ह्याला प्लीज, प्लीज, प्लीज शेअर करा.